हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्त स्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. पांडव वन अज्ञातवास करेक्ट टाइम तांगेल जावन येयलेंच वतानी म्हणू भीष्मान सांगता म्हणटना भीष्म म्हणटाची कसले म्हळ्यार बय सावन मास म्हळ्यार ते मागीर ताजे विवरण दिवेत जाल्यार कशी म्हळ्यार अधिक मासु पुरे अड्डेस वर्सा एक पंत्यात त्या प्रेलक धोर न्हू पंचमे वर्षे म्हणटात न्ही म्हळ्यार 5 वर्सां एक पंत 2 मासू चड येता त्या ल्याक धरला री आतां करेक्ट तांगेलो अज्ञातवास जाल्लो दीस जाता म्हूण सांगून तांणी सांगताची जाल्यार तांणी सांगताची कसो गुतुसवे दुर्योधन कूडले सांगता कसो म्हळ्यार धर्मसम्मत कार्य कसं न्ही म्हळ्यार ताकाय गुतस ಒಪ್ಪಂದ ಪ್ರಕಾರ 12 ವರ್ಷ ವನವಾಸ 1 ವರ್ಷ ಅಜ್ಞಾತವಾಸ ತಾನು ಯಶಸ್ವಿ ಜಾವನು ಐಲಿಚ್ म्हण जाल्यार पुरयसून तांकां तांगेलें राज्य वापस दिवका हें धर्मसम्मत कार्य जाल्यार धर्मार वचून तांकां गोत्तू ना न्हय धर्मार चोलनू गोतना दुर्योधना तांकां कली प्रवेश न्हू तो कलीची कळ्ळें तेशी तो फुडलें सांगता कसलें जावो भीष्माल मनांतू धर्मसम्मत कार्य म्हळ्यार तांकां तांगेलें राज्य दिवका म्हळ्यार तारा भीष्म सांगता म्हण कळ्ळा ताका फुडले दुर्योधन सांगता अहम राज्यं प्रदास्यामि पांडवानां पितामह हे भीष्म पितामह तूं कसलें म्हण हांव बिनी राज्य सोडून दिवचे विशय ना जाय जाल्यार तांणी युद्ध करून गेल्यार राज्य घेवची कळ्ळें हांवें युद्धात तयार जावका ना तशें ना सैन्य तयार करायची म्हूण कडेर दुर्योधनाक भीष्म सांगता पळय आतां कशी चोलका म्हूण सांगता तूं एक वांटो सैनीक घेवन म्हळ्यार चारीन तुला एक वांटो घेवन तूं हस्तिनापुरा वचका चारीन तुला आनी एक वांटो आमी आक्रमण केल्ले गायक घेवन वचो व्हरलेलो अर्द वांटो जालो न्हय म्हळ्यार चारीन तुला 2 वांटो व्हरलो न्हय तर आमी पांडवाल वट युद्ध करताची हांव द्रोणू कर्णू अश्वत्थाम कृप पुरे वट मेळून युद्ध करताची तो बृहन्नळे रुपार येयलो अर्जुनू म्हण जाल्यार आमी पुरोची तागेले वट युद्ध करूंक आमी पुरे हांगा युद्ध करताची खंय तर म्हळ्यार इंद्रवूच ताका सहाय करूं येवो जाल्यार हांव युद्ध करता तांगेलो इतली जना घेवन कडेर भीष्मान सांगिल्लें उतर आयकतना पुरे द्रोणाचार्य कृपाचार्यांक पुरे सम म्हूण दिसली की दुर्योधनाकय लायक जाल्लें ताकाय ताणें व्हडली व्हडलीची शिवाय युद्धरापच्याक ताकाय धैर्य पावना कळ्ळें कडे दुर्योधनू आनी ते वट तांणी वश करून घेतिल्ले गायी पुरे वट्ट कोरून हस्तिनावती पेटयले आनी भीष्म व्हरलेलें तें अर्ध सैन्य आसा पळय तांणी घेवन येयलें तो अर्ध सैन्य व्हरलेलें आसा पळय ते व्यूह रितीर राबोवन ते पुरे कुरू कौरव नायकांक द्रोण कृपाचार्य समीत पुरे जना सांगली की द्रोणाचार्यांक म्हणाल तूं सैन्याच्या मध्येंत राबोका अश्वत्थाम अमके कडेन राबो हांव अमके कडेन राबता सगळे सैन्याक रक्षण करूंक हांव फाटीबल्ला राबता म्हूण जल्वे कडेरी पुरे युद्ध सन्नाह करतना अर्जुन कसो करता तागेले रथाचे एक तागेले धनंजय शंकू देवदत्त शंकू सकड वाजून घेवन 4 दिक्कांतूय
भयंकर बहीण जावची तशी गडगडाई तर येत काही कसं नाही रथ घेऊन कोण उत्तर कुमार तक सारथ्य करतरस सुरवेक कळली तंका वैरी ध्वज पळितना कपिध्वज म्हणताना अर्जुनची ब्रहन्नळी रूपा राहिला म्हणून कळव्या कडेरी क्षणाक त्या गांडी वदनसाच्या शिंजिनी दोन तांडून ठिंक ठिंक शब्द करता टेंकार म्हणतात तक्का कळव्या कडेरी द्रोणाचार्यो पळील की त्यांनी ಎದುರದಕ್ಕೂ ಓಡ್ ರತೆತ್ತ ಗಾಂಡಿವ ಧನುಸ್ಸು ದೋರ್ಗೆವನ್ನು ಯಾಕಳು ಎತ್ತರಸ ಕೂಡ್ಲೆ ಮಳೆಲಿಚ್ की त्यांनी पळे तो पार्थोची तगेल रथाचे वैरचे कपी ध्वज म्हाका हंग थंय दिसतरस आनेक म्हण त्या रथा चक्राचे शब्दू म्हाका समकन्ना असं परतालो तेंची शब्द ऐक पडतरस मात्र ध्वजार बशील तो कपी वानरस पळे हनुमंतू तो आपळे सिंहनाद करतरस पळे त्यामुळे ऐक पडतरस जलब्या आणि तगेले गांडी वधनु साठेंकार सिडील मारलेले शब्द येतरस म्हणताना अर्जुनूच यो 100% अर्जुन मागिरी म्हणता काही पळे तिथे भितर अर्जुनान बाण सोडू शूर केले काही शूर केले म्हळ्यार कशी सुरवेक हानी पुरे मालगडीन माय कोण द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्म पुरी तगेल मालगड सुरवेक कसं करतो तो म्हळ्यार दोन बाणू रप 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 पेटयत की कोण मालगड ತಂಗೆಲ್ पाय्याक हळू स्पर्श करून वतला गना ಭಾರಿ ಚಂದ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡರಿ ನಮನ ಕೊರ್ಚಿತಾನೆ ಕಳ್ವೆ ತೆದನ ತನ್ನ ಮಳಿಕೆ ಪೂರಿ ಜನಲ್ಲೇ ಪಯ್ಯಕ ಅರ್ಜುನಾಲ್ ಬಾಣುಯೋ ಕಿತ್ತೆ ಚಂದ ಸ್ಪರ್ಶ केली पळे मागीर कसं म्हण म्हळ्यार कन्नाक ते अभिवादन करचे म्हणटाची तशी दोन बाण तांगेल कन्ना स्पर्श जावन वच्चे तशी ताणें सोडली की मागीर म्हणली की त्याची कोणे द्रोणाचार्यान पळे वनवास अज्ञातवास या पुरे कार्य मनुष्य मात्राच्यान साध्य जावचे ना अतिमानुषत्व कोण असं तांकां मात्र साध्य जावचे हे पुरे ताणें पार्थान संपन्न केला आता म्हाका अभिवादन केली ताणें 2 बाण पाय्या स्पर्शन केले मागीर 2 बाणान मिगेल कन्नांत तू कशी सौख्यस्व म्हण निमगेल्या वरीस केले आनी युद्ध करूंक अनुज्ञ घेतरस म्हणल्यार म्हणके म्हाका भास जाता कन्ना लागील बाण पळयतना आनीक भारी संतोष घेता का द्रोणाचार्यांक सांगता काय त्यांनी या शिष्या हांव कितले काळ नंतर पळोवचे कितले चंद दिसत पळय कसं प्रकाशमान दिसत पळय रथार बसला उत्तमोत्तम बाण धनुष्य पुरे धोरण घेऊन आयला हातांत देवदत्त शंख यस कळवे कपिध्वजच हाका मागीर पळय अभेद्य कवच धारण केला पळय किरीट घाल्ला खडग धोरण घेतला गांडीव धनुष धोरण घेतला पळय म्हाका भारी खुश येता अग्निशी प्रज्वल्यमान जावन दिसतरस म्हणटना द्रोण थंय अर्जुनाक श्लाघन करता हांग अर्जुन कौरव सेन पळोवन तांणी सन्नद्ध जाल्ल्यांची युद्धाक म्हण कळ्ळें उत्तर कुमारा सांगची उत्तर कुमारा मिगील बाण वचून पावका पळय तितली दुरार राबयल्या पुरो तूं गोड्याक कळवे सुरवेक ते आमकां ह्या मटा बाद दिवन खाल्लो कुरुकुलान तूं अधम जालो दुर्योधन खंयच म्हूण हांव पळयता ताणें तो खंय आसा खंय राबून त्या व्यूहान तो निपूण राबून युद्ध करच्याक सन्नद्ध जाला ह्या पळोवतय तूं रथ थंय गुंडाका कळवे भारी दुरभिमानाचो तो सुरवेक तो खंयच म्हूण कळल्यार वरलेले कुरू योध कसले कोरोची तांकां सोण सीदा दुर्योधनाल वैरी आक्रमण करता तक्क पराजय केल्यार हे आनी पुरे पराजय जाल्ल्या वरीची पळय म्हाका हांग दुखून दिसतरस उत्तर कुमारा मध्य भागांत द्रोणाचार्य राबल्यांच्यो दावे भागांत अश्वत्थामस तशी दक्षिण भागांत कर्णाक राबयला कृप भीष्म पुरे युद्ध सन्नद्ध जावन आसला जाल्यार दुर्योधन दिसना म्हाका हांग दुखून कशी पळयल्यार दुर्योधन दिसना वय बे तो तागेले प्राणा वयर कितली आश आसा म्हळ्यार ताका खंय की त्या गाय दांडान घेवन हस्तिनापुरा वच्चे मार्गार वचून आसच्या पुरो आतां हांगेल वटू युद्ध करचे कसले अगत्य ना म्हाका हांकां पुरे हांगा सोडया सुरवेक आमी दुर्योधन खंय आसा थंय वचा रथ घेवन वस्तू मी गेले दुर्योधनान आशिल्ले कडेन रथ व्हरया थंय वचून तागे लागीं युद्ध कोरया जैतवें आतां हांगेलें युद्ध व्यर्थ युद्ध जालें इत्या म्हळ्यार आतां युद्ध कसलें कोरका म्हण बाय सरलें आमगेले गो संपत वश करूंक हांगेलें युद्ध करून त्या दुर्योधनान गो संपत घेवन हस्तिनावती वचचे जाल्यार मागीर आमकां कितले कश्ट थंय दिवन गो संपत हाडूंक निजावन युद्ध खंयच्या कारणां करतर आसा पळय त्या कारण संपन्न करूया आनी हांगा बैसोची तूं दुर्योधना लागीं दुर्योधन खंयच म्हूण सोदून रथ व्हर म्हूण अर्जुनान तशी सांगले कुडले उत्तर कुमारो जैत म्हणालो आनी दुर्योधन खंयचे कडेन वचून आसच्या पुरो म्हूण अर्जुनान सांगला पळय हस्तिनावती कडेन रथ धांवडायत रस अर्जुनान
सांगून उत्तर कुमारान रथ गुंडाईले पळोवन कृपाचार्यान पळयले. कृपाचार्य पळयलीची तांकां कुडले कळले अर्जुनाला अभिप्राय कसलो असच्या पुरो म्हणरी तो दुर्योधनाक अटॅक करू वता म्हूण कळ्ळी तांकां. कुडले तांणी कसं म्हणली कसो आता हांगर बी सेना प्रमुख कोण कोण कृप सची द्रोणाचार्य अश्वत्थामस कर्णस भीष्मस ते कृपाचार्यान वरलेलचे नाले सांगले की मुख्य मुख्य आशिल्ले नाले भीष्माले कर्णाले पुरे ओट करून तांकां पळय हस्तिनापुरादी कडेन बरतो रस्तो कोण किरीटी म्हळ्यार कोण अर्जुन आतां ताका तागेले नमून पळयलें रे हें सैन्यांत दुर्योधन ना म्हूण कळ्ळी ताका पळयला ताणें दुर्योधनान तिल कडेन युद्ध कसलें करचें म्हूण सांगून तागेलें आलोचना सुका तशें हांव न्हू पळय आतां ಸ್ವಲ್ಪ वेळ भितर दुर्योधना लांग वचून पावता तो आनी दुर्योधनाक एदुरसीत म्हळें खंडीत तशें हांव आमी आत्ताच वचून 4 दिक्कांनी ताका मुतीक घालका म्हूण जालें न्हय आनीक कसं म्हूण म्हळ्यार तांकां गोतस कसं न्ही सांगता काय तांणी कृपाचार्य कोपारस तो मस्त कोपारस म्हणटना तागेले आतां एकलेच आमकां युद्ध करूं जायना देवतेलांतू इंद्र मनशालांतू देवकी पुत्र जावन आशिल्लो कृष्ण ह्या 2 जाणां सोडल्यार विंगड कोणाकय एकल्यान युद्ध करूं जायना आमी ह्या 2 जाणां सोडल्यार खंय केल्यार द्रोणाचार्य अर्जुन आल्या राबची तितले समर्थ सची सोडल्या मागीर पार्थाल्या राबच्या कोणाकय साध्य ना तशी दुर्योधनान आतां एकल्यान पार्था मेळ्ळी म्हूण जाल्यार न्हय तूं दोणी बुड्डयल्यावर अर्जुन ताका समुद्रा भितर बुडोवन सोडता तशें हांव न्हू अर्जुन दुर्योधनू सोल्वल म्हणलं की मागीर यो गो संपत्तू हे पुरे आमकां कसलें प्रयोजन आसवें ना न्हय तशें हांव सुरवे वचून आमी दुर्योधना राखू का म्हूण कडेरी अर्जुनान कसं केलं गो तितले बगी सेनेचे लागीं वचूनय हांव अर्जुन आयला म्हूण सांगून शत्रू सैन्याक वडोवन सांगली आनी असंख्य बाण एक पण सोडतना 100 बाण सोण सगळे शत्रू सैन्याक बाणान आडकोन सोडले जल्वे हांगा कौरव सैनिक कौरव प्रमुख हे अर्जुनाल बाण कितले व्याप्त जावन तांकां सुतू घाल्ला म्हणल्यार भुंय दिसनाकय आकाश दिसनाकय वयर पळयल्यार बाण तोग्गू पळयल्यार बाण एकडे पळयले बाण तेकडे पळयले बाण एक नमने बाणा पावस येता तशी कसलेय दिसना खंय पळयले तांकां बाण दिसता शिवाय अर्जुन कयस म्हूण दिसना येद्रा कसो जेत म्हूण दिसना येद्राचे हे दिसना कसले हांगा तांगेल सैन्य दिसना तितली बाणा राशी येतरस पुराय जनाक एक नमने भंय जाल्ले भ्रांती जाल्ली जाल्यार धांवचे बे युद्धा दुखून ना न्हय द्रोणू कृपू आनी भीष्म अर्जुनाले एक चाकचक्यते पळोवन तांकां भारी संतोष जालो कळ्ळें मनांतूच येद्रा सांगल्यार तांगेल सैन्य भितर न्हय मनांतू तांणी ताका प्रशंसा केली हांगा अर्जुन कसो करता तवळे शंखध्वनी करता जालें ताजे नंतर तागेले श्रेश्ठ जावन आशिल्ले ते गांडीव धनुसाचे ठेंकार करतरस जालें न्हय आनी कपी ध्वज म्हळ्यार ध्वजार बशिल्लो कपी तो तत्तवळी ओड गर्जन करता जालें न्हय मागीर ते रथ रक्षण करच्या इतर भूतगणस पळय तांणी गर्जन करताच हागेल शंखनिनाद रथचक्राचे गडगड ध्वनी धनुष टिंकारू ध्वजारशीचे हनुमंताले आनी भूतगणाचे व्हडोड गर्जना भुंय सगळीची कामतरस कडकडतरस भूकंप जाल्ल्या बरी जल्वे हें गायक घेवन धांवतरसत न्हय सैनीक तांणी भ्रांत जाल्लीच कसं जेतरस हें म्हणून अर्जुनान येवचे तिकडे पळोव भितर 1000 गटल्यान गय्यो कळवे बाल वयर करून अंबा करून तांगेले गांव खंयचो विराटनगर न्हू ताजी तिकडे दवलीच म्हळ्यार आनी खंयच्या दिक्का व्हरता पळय ताजे उलटा दिक्काक तांणी खंय दुखून येयली थंयची धांवन वतरसच जल्वे हांगा गायक पुरे सोडवान घेतले ताणें इत्या म्हळ्यार हें सैनीक पुरे भिल्ल्यांची गायक धरलेले गायक बांदून धरलेले पुरे सोडला एक गायन धांवचे आतोडव पुरे गायो धांवतात न्हू तशी एक गाय मागशी हिंडू गाय धांवलींची पुराय धांवली कुडले हांगा अर्जुनाक युद्ध करता जाल्यार हांव दुर्योधनाला करता म्हणून दुर्योधन आक्रमण करून गेले हंचाण पुरी कुरुश्रेश्ठ पळयताची 1000 गटल्यान गायो भारी वेगारी तांणी आईल कडेन म्हळ्यार विराटनगरी तिकडे धांवतरसची आतां ते वापस ते गायक ओट करूं साध्य जायना अशी पुराय सैनीक तो पळोवन राबल्यांची कळवे हांकां कळ्ळें की अर्जून गेलवलो म्हूण सांगून आनी कसो म्हूण म्हळ्यार
ದುರ್ಯೋಧನಾಕ ವಂಚೊಜ್ಜಲ ವಂಚಕ ಅಮ್ಮಿ ಕಶಿ ಪುಣಿ ತೊವೈ ಸಲ್ವಲ ಬೇಕಸಲೆ ಸ್ವಲ್ಪ ವೇಳೆ ಕೆಲ್ಲರಿ ತೊವೈ ಸಲ್ವ ತಮ್ಮನ್ ಧವಲಿಂಚ್ಕೆ ಪೂರೆ ಜನ ಒಟ್ಟು ದುರ್ಯೋಧನ ಅಲ್ದಿ ಕಡೆ ಹಂಗ ಅರ್ಜುನು ಸಂಗ್ತ ಪಳೆ तितले बग्गी चतुरंग सैन्य हाणू दुर्योधनाक रक्षण करू धावणे तरस पळितना वो उतराला संख्ये उतरा पळे ये घोड्याक आता यांची मार्गर धोंडक तुवे सुरवे काम करू प्रमुखांगल्याक युद्ध करूस त्यांनी दुर्योधनाला युद्ध करका म्हणले केलं आता त्यांनी दुर्योधनाला रक्षण कतीर दुर्योधनाला तिकडे येता म्हणजेलरी आम्ही सुरवे तांक मारचे लायक कळवे सुरवे कसं कर का म्हण म्हळ्यार आता तोपळे सुतपुत्र करणच न्हय ताका बारी म्हाका सोलवाका म्हळ्यार लाशच म्हणून पुरे जनाले कोचोन घेता सुरवेता गेले तर रत रब्बय जल्वे अर्जुनाले गोडस रथा गोडस पळे सामान्य नाही ते ಎತ್ತರ ಗೋಡು ಕೈ ಧಾವಂಚಿ ಮಳ್ಯಾರೆ ಬಾರಿ ಧಾವಲೆ ಬರೀ ಧಾವಂತ ಕೈ ಕಳವೆ ते गोडे उत्तर ಅಂತ ತಂಗೆಲ್ ಪಾಟಿಕ್ ಮಾರ್ಕ ಜಲರಿ सीधा सैन्य भितर रिगून हागेल रथ सगळे युद्धभूमी मध्ये बघा वन राबईल सुतू तांगेल सैन्य जलन त्यांनी लेखील कशी आम्ही अर्जुनाक सुतो घाल मारका म्हण चार दिकाने आक्रमण करका म्हण त्यांनी लेक्को भितरी अर्जुनूची तागेल रथ वरन चार दिकान करू सैन्य मध्ये वन राबयलाणे जलवे आता राबूनी मध्ये येशील कर्णाला वजन राबलो कडेरी कुरुश्रेष्ठ 4 जन चित्रसेन संग्रामजित कौरव शत्रु सह जय हानी कसं केलं कर्णाल मागशी धावण इलीची कर्णाक राखो कतीर कडेरी अर्जुना भारी कोपैल कै तो कसं करत म्हण मला कितली वग्गी बाण सोण आईल रथ पुरे आईल आईल तशी ध्वंस करत रस गोरू युद्ध शुरू जाला कळवे पार्था पळून विकर्णच नव्हे तोवई बाणप्रयोग करत रस विकर्ण कडेर अर्जुन कसं करता विकर्णाल धनस्सु विकर्णाल रथाचे ध्वज पुरे पडवून सोडले रथ इतकल ध्वंस जले जलवे विकर्ण धवलकै पार्थाल पराक्रम पळून कशी जलरी हक्क सल्वाका म्हण म्हळ्याला इच्छेन शत्रून तप म्हणाल धावण इल्कै ताणे राशी राशी सोडला एक पंत तक्क कोणाक पार्थाक शत्रून तपाले बाणान ಸ್ವಲ್ಪ ಬಾದ ಜಲರಿ एक क्षण ಕೂಡ್ಲೆ ತಗೆಲ್ ವೈರ್ 5 ಬಾಣ ತಗೆಲ್ ಸೂತಾಲ್ ವೈರ್ ಸೂತು ಮಳೆ ಸಾರತಿಲ್ ವೈರ್ 10 ಬಾಣ ನೀ ಸೊಳ್ಳೆ ಜಲ್ಬೆ सूत मेल्लो तो पडला अर्जुन कसं करता शत्रून तपाले कवचाची भेदन करची तसली एक बाण काण तो प्रयोग करता प्रयोग केले ಕೂಡ್ಲೆ ते बाण तगेल कवच भेदन कोरून भितर वचून तो मेल्लोची अशी एक नाही दोन नाही कसा म्हणारे श्रेष्ठ कुरु वीर पुराय मर्तरसची एक कसा म्हणारे वासव म्हळे इंद्राक समान पराक्रम सुचे कितली की जन कुरु सैन्य तशिले त्यांनी अर्जुनाला निमती पराजित जल्लीची पळितना ओड राशी शरीर मेल्लेल शरीर राशी पडला जलनवे वा कशी म्हण म्हणारे गांडी बी अर्जुन एक दिकडकून अन्य दिकडे अन्य दिकडे आता तगेल रथ हंग समळा अन्यकडे अशी कितले वगिते शत्रू सैन्य भितर तांका अर्जुन हंग राबला हंग बाणप्रयोग करका म्हणतानी बाणप्रयोग करो भितर अर्जुनाल रथ अन्यकडे वचून ताणे थंय अशी जन मारून गेले तितले वेगार ह्याकडे त्याकडे वचून तो मारतरस कडेर म्हणताना कर्णाला येऊन पावलो कळवे कर्णाला येऊन पावताना कर्णाल भाव संग्रामजित म्हणलो तो ಎದುರಾಯಿಲ್ ಕೂಡಲೇ ತಗೆಲ್ ರಥ ತಗೆಲೆ ಘೋಡೆ ಪೂರೈ ಸಂಹಾರ केले आणि एक बाण प्रयोग केलेले संग्रामजित गेल्लो सुतपुत्र कर्ण पळीत रस यो मिगेल भाव मिगेल एद्राईल मेल न म्हणतो जोर कोपईल तका तो कसं करता सीधा अर्जुनाल वैरी आयलो तो अर्जुनाल वैरी बाण सोड का जले अर्जुनाल रथा घोड्या काही ಸ್ವಲ್ಪ गाय जल्ले अर्जुनाल वैरी बाण सोडले अर्जुनाले सारथी उत्तराके बाण लागले कळवे कशी म्हणारे कर्णान मारलेले बाण उत्तराल पाय हत्तारी मारलिके ताणे सारथ्य करू जावचे नज्ज म्हण कडेरी वो अर्जुन कसं करता सारथीक घाय जल्ला म्हणली कुडले रथ कश की वतन सुरवेक त्या वेळारी
रथिकू म्हळ्यार कोण रथार बसून न्हिद करता ताका रक्षण करूं वतकय जाल्यार हो अर्जून कसो करता ताका रक्षण करचे भितरी ताकाय रक्षण करून घेता तो तागेलें रक्षण एका कशी बाण सोडता म्हळ्यार कर्णाल वही बाण प्रयोग करता. कर्णूय काय सामान्य वीर न्हय तो अर्जुनाक समान समान धनुर्धारी नव्हतो. दोन्ही महायोध कर्ण आणि अर्जुन परस्पर युद्ध करूक यद्रा बद्रा आयलीची म्हणली कुडले पूरे कुरु श्रेष्ठ कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्म समित तांतांनी तांग तांगेल रतारी आयुध तोग्गु दवरन ते युद्ध पळया म्हणून तर आपल्यांचकय. कर्णान यद्रा आयली कुडले ताणें फुडें केलेलो अपराध द्रौपदी केलेलं अपमान पूरे उडगास येवन अर्जुनाक ಒಟ್ಟು ಕೋಪ ಇಲ್ಕೈ. एक रितीर संतोषी तरस हाका शिकयता बुद्धी म्हूण जल्वे गड भितर तागेले अश्व तागेले रथ तागेले सारथी आनी कर्णाकय कसले दिसूं नजे तशी बाणा पावसू सोडला ताणें कसले दिसना. हंचाण ताजी ओटू कर्णाकाची मेन एक एम करून घेनी ताणें ताजी ओटू हेकडे तकडे तागेले सैनिक इतले कर्णाला सुತ್ತಮುತ್ತು त्यामय मारून मारून घालतरस. ಭೀಷ್ಮ ಸಮೇತ त्या बाण ಎದುರಿಸುವ ಜೈನಿಕಿ ಭೀಷ್ಮಾಕ तांणी युद्ध पळोवचे खातीर आपल्यांची जाल्यार कर्णाक कशी बाणान मुचविला तशीची हो मध्ये आसा अर्जुन हाका दोन बदी दिसता. कर्णाकय बाणान मुचिलो कर्ण दिसना म्हळ्यार कर्णाक कोणय दिसना अर्जुनाक कर्ण दिसना अशें ताणें बाणान मुचिला. हंचाण राश राश बाण सोणू भीष्म द्रोण कृप कोण कोण आसा पळय तांकां पुरे हांगा कसो जाता म्हूण कळूं नजे तशी तांकां एक बाणाचे पावसूशी आडहाण सोण सोडला. जल्वे कडेरी हांगा तांकां खाली अर्जुनाल धनुष टिंकार कर्णाल धनुष टिंकार एक पडका एक पण बाण तोग्गु पडली नंतर तांकां दिसच्या शुरजल वापस कसो जाता म्हूण सांगून गे. हंचाण कर्णाक एक युद्धांत आनीकी उत्साह येवचे खातीर हांणी बेरी मृदंग पणक सकडे वाजिताच कोण कुरू योध हांगा अर्जुन कर्णान कसो बाण सोडला ते पुरे कातरसिता आनी धनुष टेंकार करतो वरस हनुमंत कसो करता तागेले बाल वैर करून गोर बब्बी मारतरस कळ्ळें. कर्णाने हांवें खंय उणी ना म्हूण सांगून सिंहनाद केले की ह्या पळयले कुडले अर्जुना बारीक कोप येवन तागेले वयर बाण सोण 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 तागेले आंगा पुरे घाय जालो. आनी कसं केल्लें भीष्म द्रोण कृपाक पळीत पळयता कर्णाल सारथीक कर्णाक पुरजनाक बाण सोण जालें. करूनय काय भिना इतक म्हळ्यार तांगेले हांगा बाण कितले कोंबून बेसो तांणी युद्ध करूं भिनाचे ताणें तशी अर्जुनाल वयरी बाण पावस पावसी सोडले. वा ताणें सोडलो बाण ವಿರಾಟ್ ಬಾರಿ ಪ್ರೀತಿಸಿ ಜತ್ತ ಕೃಷಿ ಕೆಲವು ಸಕಡ ತಕ್ಕ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯ ಕೊರಂದ ಕೈ ತಕೊಂಡ अर्जुनाक मात्र ರಕಡ ಮಾಟ ಉಬರ್ मारनो जगैला वरी कोपैला कर्णा प्रहार करतो मेग्गेल मठ आव कसल गौरव घेव का पडे त्या गौरव घेवचे भल्ला मळेले बाण शिलके ते करता कळवे अनेक कसं म्हळ्यार पाकशाले कसल सकडी कोर का पडे ते हाव कोर भल्ला मळेले एक बाण पात्र जता गेल सर्व अंगांगाक मक्का हस्ती राशी राशी भल्ला बाण मल्ल मल्ल युद्ध करचे असल पुरे लागले सांग आव त्या हस्ती जय जलारे हाडे आपले म्हणून नी सांगता कळवे तशी अंगा भय दुखून मल्ल युद्ध करू आयलीच म्हणल्याक तांकां बिनी मारना दुर्योधन इला इश मारना जाल्यार सोल्व का म्हणतानी म्हाका तशें करता इश मारली म्हण जाल्यार हांव भीम म्हणून तांकां कळल्यार नवे तशी विराट रायान आमकां पूर्व मिगिल्ले तूं पुडी कोण जावन आशिल्लो म्हण निमगेल म्हणले की तेदना हांव सांगता हांव युधिष्ठिराला आसताना तूं हस्तिकनी पळोवन घेतलो आशिल्लो पाकशाले हांवें पळोवन घेवचिल्ले केलो पण युधिष्ठिराला संतोशा खातीर हांव व्हडले व्हडले जटिंगेल वटू काळग करत आशिल्लो हस्तीक पळगयत आशिल्लो अशें पुरे सांगता म्हाका म्हळ्यार तेंच काम दितात हांगा तूं उसको काणू का आपण म्हण ताका कळना अशी हांवें जाग्रतेर काडल्यार जालें म्हण म्हणटा एक याड अर्जुनाले उजवाड पुरे कडेन सोडता इथे गोसवे अर्जुनान तुका पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धरशी दिसता म्हण कळटा म्हणटना खंय तरी विराट रायाले आसतना तूं काम करता म्हण म्हणटना अर्जुनाल बाण लगनी म्हळ्यार
कशी लागला म्हळ्यार ते दिल्यार आंगान पराजय करची खाली नाक शक्ती आशिल अर्जुन प्रयोग कोण अर्जुन एकला लंगा बाण विराट राहिला असताना खंयचे काम पळीतरस पुराय जन म्हण सांगून भीष्म लेखत द्रोण अर्जुना कसं करचे इतर म्हळ्यार अश्वत्थामा भीमाक कसं करचे म्हळ्यार उचकशील म्हाका बाणप्रयोगाचे चंदाई पळूनच तांगेले पराक्रम दाखयना अशा बुतात जंजायना जलारी युधिष्ठिराला असताना तू अस्ति पळगई शीतल जाम नशील तशी कसं की एक जल अर्जुना सर्व जनाक अर्जुन कसल काम करीत तर म्हण म्हळ्यारी म्हण म्हणतरस इत्याक म्हण म्हळ्यारी पळय हिममानिवा शैला नाम समुद्र हसरित आम्ही पर्वतांतु हिमवंतु श्रेष्ठ पर्वत म्हणता समुद्रापुरे उदका जलाशय समुद्राची रायू म्हण म्हणता इंद्र श्रेष्ठ म्हणता तशी वायुदेव अग्निदेव श्रेष्ठ कोणी आम्ही शार्दुलो वायुवेगान सोडकायला त्या बाणाची श्रेष्ठ गरुड हा पतता आम्ही पतता म्हण म्हळ्यार लागून त्या कैकी वचन पक्षिंतु गरुड सर्वश्रेष्ठ म्हण म्हणताचे जोर वारे कितले युद्ध करचक अर्जुन सर्वश्रेष्ठ म्हण म्हळ्यार पुरजन विराट सारथ्यांची करतलो तांगेले जावनो तांगेले परिचय कोणाकय मेळना नशी धावता तांका भिवून म्हणताना त्या समाधान बांधून थोडा भाग घेऊन इंद्रलोका दुखून शापूत मनुष्य मांद बाणला वर लागला म्हणला त्या वरा प्रकार दुःख जाऊन त्यांनी कसं करत कळवे तू मरत रसच केला सांगील म्हणे मस्तून धावून रसच श्रेष्ठ धनुर्धर पडले बुज्जारी धनुष धोरणस आता बटा अंगुलीत राणगलेल गुरुतु सकड असतं प्रलय कालाचे पाऊस म्हणता पडा नपुंसक समर्थक पाऊस चमकलो म्हणजे अंगल निघाल घेतात पुरे नाश केला आता बट्टाक्यात नाही मेहंदी कलर निघालतात ना त्या मेही निघतात तू कसं लय उचकू करू शब्दो शब्द प्रयोग सिंहनादाचो अर्जुनान करचे सिंहनादाचो शंखनादाचो अशी प्रे हनुमंतान करचे सिंहनादाचो भूत प्रेत गणान करचे शब्द ब्रह्मणला म्हणून गेले नाम म्हणून सांगू नाम रायाला सांग बरलेल जन सैनिक कसं म्हणतात की मेलन बरलेल जन अंतपुरा स्त्रियांका भयान कंपनी अनेक विंगड विंगड गावची काणे नी सांगता म्हणून धाम्या धाम्या संतप्त करता आणि संतो कैतर म्हळ्यारी जैतवे तांगेल चुकसले भिवची नमून पळनो अर्जुनान पाप रायाले बाण परिवाराक रायाले दारल्यांक जलरी तंकते भीष्म द्रोण सकड भीष्म वापस बाण प्रयोग करत बचाची अर्जुनाला युद्ध करू म्हणतात पुरुषच्या पूर्व अर्जुनाला युद्ध करू वापस याना नशी आपलील अर्जुनाने तंक मारू का दोल तू कैशिलो कसल जावना शिलो तू कसं करतशील म्हणून राय खंडित तुमक निमगेला बरी माकाय निमगीता कसं लेखन म्हणायची म्हणारी सगळी सैरंद्री कामाचो सैरंद्री म्हणून निमगेला पळलेल रता निमत्या जिने घोर असती निमती परिचारिक द्रौपदी सैरंद्रीच्या म्हणता युधिष्ठिराला रमणींतो इतली बघ द्रौपदी काम परिचारक युद्धाईल जनक मार्गशील म्हणाली शत्रुपक्षाचे रथी कसत अर्जुनान सांगेला येताना एक पण अर्जुना पळईला येईल काही अशी वापस अर्जुना पळय म्हणणार ना त्या विग्रहांनी मोरून इचलला युधिष्ठिर ती तुम्ही कसल करता वेगार बाण सोडतो तो सांगताची म्हणून म्हणले कडे रे त्या अन्य कसं म्हणणारे परमात्माला दोन्ही अरविंदा समर्पण करता धनुष बाण सोडते दोन हात गरग गरग गुंतन में त्या तांका पळीतल जना दुर्दुकन धनुष चक्र से गुंत शिदिस्त करता तशी कितली चंद सांगला म्हणा महाभारतांतो पतंती अरूपेषु यथा चक्षुंषि न कदाचन नालक्षेषु शराहा पेतुः तथा गांडीव धन्वनः म्हणा रूपहीन जलले वस्तूस पळय म्हणारी चंदनातील वस्तू आम्ही दोळ घालताच नानमे तशीच जवो आकारणातील विकारसूचे वस्तू कोण पळिता चंद सुतन पळचे तशी हांगा धनुर्धर अर्जुनाल बाण कळवे खंय पडका खंय ताण लक्ष दवरला तई वचून पडता वरलेल कडेन वचना म्हळ्यार तक आका रूपहीन जल्ले वस्तू कोणेय पळिनाच म्हणून कसले उपमी दिला म्हळ्यार तो तक्कन आता तितली बाण सोडत नव्हतं तांतू एक 4 बाण पूण एकडे तेकड वचना कोणा म्हण सोडला तांकां वचून लागता म्हण सांगून तशी अनेक कसं म्हण म्हळ्यार तागेले रथ
कितले लायक वता म्हण म्हणल्यार कितले लायक जावन वता म्हण म्हणल्यार पण तितले रथा अवशेष रथीक जन योद्धा जन हस्त्यो कसं सकड पडला रणरंगान तो जाल्यार तागेल रथ कितले समर्थ रथ म्हळ्यार ताक त्या गॉड खंय घेवन वताचे अर्जून खंय सांगता थंय ते रथ वता पळय थंय नलसम जावन मार्ग गुजत शिल्के मार्गो गज सहस्रस्य युग पद गच्छतो मने म्हळ्यार एक सहस्र हस्त्यो रन्ना मध्येंतू चमकली मुಳ್ಳकी आशेल वृक्ष ಗೆಲ್ಲೆ ಗಿಲ್ಲೆ पाडोन रूख झाड पुरे पाडोन समतट्ट जायना न्याल तशी हाणे रणरंगांतू खंय वता थंय मार्ग गुजत आगेल रथाचो तितले एक नमने रथूय तागेलो तितले घट्टी दृढूच म्हूण येत रथाकत कोणी एक रथीक कोणी योद्ध पदाती कोणी मिळलीच म्हणली तांनी चूर्ण चूर्ण जावन वता आशिल्ली की रथ निरर्गळ जावन वता आशिल्ले की कसले अड्डी आतंकना अशी तशी एक कडेन राबून युद्ध करणी ताणें शत्रू ध्वंस करून सगळीची रणरंगांत पुरे कडेन संचार केल्ले म्हूण म्हणटाची पळितरसच की कुरुयुद्ध कोण भीष्म पितामह द्रोण कृप सकड तांणी लेखताच की हें सामान्य युद्ध नाही आहे अतिमानुष युद्ध या म्हणून सांगून लेखताच काही त्यांनी की ಸ್ವಲ್ಪ ತಂಗ ಡೌಟ್ ಐಜಲ್ಕೆ ಕಸ म्हण म्हळ्यार अर्जुनान विजय जेवका म्हूण सांगून काही आड राबून देवेंद्र कोणाकय दिसनाशे तांकां दृश्य जावन राबूचेत न्हय तोय जेव बाण सोडतरस अर्जुनाल ओटू म्हूण सांगून तांगेले मना येता जाल्यार हांगा पार्थाले कोणाक पार्थाले एक विशेषता गोतस युद्धाचे तांकां हें पार्थाले युद्ध म्हूण सांगून गोतस कडेर अन्यक कसं म्हळ्यार की सांगला हांतो महाभारतांत तो अर्जुन कुरु सैनिकाल माते कातरत न भणान केलो जन काही तांकां गोतना अशें तागेले बाणां माते दितलीच काही म्हळ्यार तितले त्यांनी त्या युद्ध पळोवनूच त्यांनी मंत्रमुग्ध जाल्ल्यांची म्हूण सांगून तशी सगळे युद्ध जता कडेरी तागेले हेदराक द्रोण कृपू अश्वत्थाम पुरय आयलीच काही तेदना द्रोणाल वैरी 73 बाण सोडलाकय ताणें तशी अश्वत्थामाल वैरी 8 बाण दुःशासनाक 12 बाणान मारलिके कृपाक 3 बाणान मारलिके भीष्माल वैरी 60 बाण मारलिके दुर्योधनाल वैरी एक कलाक 100 बाण म्हळ्यार आतां 3 बाण 73 बाण द्रोणाक 1 2 3 तशी नाही कळव्या अश्वत्थामाक द्रोणाल नंतर अश्वत्थामाला येवन ताका 8 बाण ताजे नंतर दुःशासनाला येवन 12 बाण 1 2 करून तशी नाही एक कालाक कसं सव्यसाची म्हणजे कसं लापळया ताका एक कालाक द्रोणू अश्वत्थामू दुःशासनू कृपू दुस्सहू भीष्मू दुर्योधनू एक काला हागेल वैराक्रमण करू येतना ताणी एक कालाकची 73 बाणू दुस्सहाल वैर 10 बाणू द्रोणाल वैर 73 बाणू अश्वत्थामाला वैर 8 बाणू दुःशासनाला वैर 12 बाणू कृपाल वैर 3 बाण भीष्माल वैर 60 बाण दुर्योधनाल वैर 100 बाण एक पंत प्रयोग केलेलो ताणें कळ्ळ कडेरी ಸ್ವಲ್ಪ काळ दावन चमकलेलो करून आंगा पळय घाय जावन ಸ್ವಲ್ಪ समजावन युद्ध आयलो कय तागेले कान्नाक कर्णी म्हणलेले बाणान प्रयोग केले कय जल्वे कर्णी बाणान प्रहार केले नंतर कर्णाक तागेले गोडो सारथी पुरे मान सोळके कर्णाल रथ बग्न जावन चमकलो कಡೆ तागेल ओट येईल सैन्यच न्हय कर्णाक बो हें म्हाटा वस्तू करून घालवे अर्जुनान म्हूण सांगून भिवन तांणी धांवलींच मागशी अशी सगळे कुरू सैन्य अर्जुना पळोवन भिवन खंय खंय दिक्क दिक्का धांवतरस जाल्यार अर्जुन युद्धा दुखून मागशी येयना तेदना उत्तरा भारी आश्चर्य जातकय निमगीतकय इतका तीर्थ युद्ध करता पळय पुरे जन तुका पळोवन पळोवन धांवतरसाची गाय पुरे विराट रायले वचून जाले तूं आनीकी युद्ध करतरस कसले आनी कोणा मारू बाकेस तू सांग हांव रथ थंय मरता फुडलें सांगतरस के पळय ओ ते कृपाचार्य आसा पळय तांगेले रथाले वर कळवे ते कृपाक एक पंत मिगेले अस्त्र कौशल्य दाखोवका म्हूण सांगून वता मागीर सांगतके पळय द्रोणाचार्य आसात न्हू थंय वचूका इतक म्हूण म्हळ्यार द्रोणाचार्याल इतले व्हड शस्त्रास्त्र कोविद कोणय नांची तसल द्रोणाचार्याल रथा सुतूची मिगेल रथ घेवन एक प्रदक्षिण काडोका इतक म्हळ्यार तांकां गौरव दिवका हांव इत्या म्हळ्यार तोन्नी मिगेल गुरू कळवे
त्यावेळा हांव सुत्त काडटना द्रोणान बी न्ही मेगेल वयर बाणप्रयोग केल्लो रे मात्र हांव बाणप्रयोग करता. तांणी करना नशी हांव करना कळ्ळें. तशी हांव गौरव दाखयता, तूं म्हाका थंय घेवन वच, ताणें युध्द केल्लो रे हांव युध्द करूं का तें नियम म्हूण म्हणटरच. मागीर म्हणटकी पळय द्रोणा लागींचे आनी एक रथ आसा पळय, तागेले ध्वजार धनुस्सू म्हळ्यार बाणां लांछन आसा पळय. आतां म्हळ्यार अर्जुनाले ध्वजार कपी आसा पळय वानर, तशीची अश्वत्थामाले ध्वजार धनुर लांछन आसा एक बिल्लू. तो द्रोणाल पुज्जावन आशिल्लो अश्वत्थाम, तोवय तशीची सर्वश्रेष्ठ मेगेला पशी श्रेष्ठ धनुर्धारी म्हणीत. तशी फक्त न्ही तागेले रथ आले की तूं वेल्ले म्हण जाल्यार कुडले रथ म्हाका व्हर का तूं कशी तो मारता म्हूण सांगू जायना. तशी मात्र न्ही तेकड पळय दुर्योधन भांगरा कवच घालून युद्ध सन्नद्ध जावन राबला. वो धृतराष्ट्राला मालगोड पूत कळवे, तोवय काही सामान्य नाही, अरे समर्थ तो युद्ध विद्येंत. तशी अन्यक म्हळ्यार शस्त्रास्त्र प्रयोगाचे तो ताका गोतनो ना तिल कसले ना जाल्यार नित्यची ताणें प्रॅक्टीस करचें म्हूण ना. आतां तशें जावन हांव बाणप्रयोग कशें करता म्हूण तोवय पळोवप म्हूण. मागीर ताजे नंतर कर्णाल रथ दाखयता, थंय वस. तो केन्ना पडलें म्हाका पळयलें कडलें युध्द करूं येता. आतांच्या आतां 2 पंत मागीर करीन पेट्ट घाला ताणें जाल्यार वापस वचा. मागीर ही नीळ ध्वज आसा पळय ताका तो भीष्म आमगेले पितामह कळ्ळें. ते ध्वजारी नील ध्वजारी सूर्य 5 नक्षत्र सकट आसा. तांणी तशीची कितले श्रेष्ठ धनुर्धार म्हूण ना. तशी तागे लागीं म्हाका युध्द करका म्हूण म्हणटना जैत सुरवेक तुका कृपाचार्याले हांव व्हरता म्हूण सांगून वो कृपाचार्याल रथा लागीं उत्तरकुमार रथ व्हरता. कृपाचार्याल वटू आनी बरलेले जनाल वटू अर्जुन कशी युध्द करता म्हणलेले पायच्या दिसा आमी पळोवया. आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसि इंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.